मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि या गुन्ह्याप्रकरणी 9 महिला गुन्हेगारांना अटक केली। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी कुर्डुवाडी स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना 3 महिला संशयास्पद रीतीने फिरताना दिसल्या। या महिलांना त्यांच्या ठाव ठिकाणाबद्दल विचारपूस करण्यात आली आणि स्थानक सोडून जाण्याचा इशारा देऊन सोडून देण्यात आलं। या महिला लातूर एक्सप्रेसमध्ये चढताना दिसल्या आणि त्यानंतर सोलापूर पथकाला संपूर्ण मार्गावर हाय अलर्ट जारी करण्याची माहिती देण्यात आली। आरोपी जेऊर स्थानकावर उतरल्या, जिथून त्या दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढल्या। आरपीएफचं पथक आधीच कामावर होतं आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या एस्कॉर्टिंग टीमला म्हणजेच हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना संदेश देत होते। तसंच छायाचित्र प्रवासी आदींच्या मदतीनं संशयितांवर सतत पाळत ठेवत होते। लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचं एक पथक सोलापूर स्टेशनवर तयार होतं, जिथं सर्व 9 आरोपी महिला गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं। 18 ते 40 वर्षे वयोगटातील या संशयित महिला धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत। आरोपींना GRP कुर्डुवाडीच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला।